नमस्कार मंडळी. छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित असलेली स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका प्रचंड गाजली. या मालिकेत अमोल कोल्हे यांनी शंभूराजे यांची भूमिका साकारली होती. मालिका संपून 5 वर्ष झाली, तरी देखील ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. पण छावा सिनेमानंतर या मालिकेबाबत काही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. मालिकेवर राजकीय दबाव होता का? याबाबत अमोल कोल्हेंनी उत्तर दिलं. 2017 पासून मी राजकीयदृष्ट्या अलूप होतो. मी शिवसेनेतही सक्रिय नव्हतो. मालिका 2020ला संपली आणि मी 2019ला निवडणूक लढवली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी मालिकेचा शेवट अशा पद्धतीने दाखवण्यास सांगितलं होतं, असंही बोललं जात आहे. यावर अमोल कोल्हे म्हणाले, शरद पवार यांनी कधीही एका शब्दाने अमुक प्रसंग दाखवा किंवा दाखवू नका असं सांगितलं नाही. किंबहुना शरद पवार साहेबांनी तेव्हा मालिका पाहिलीच नव्हती. त्यांनी करोनाच्या काळात पहिल्यांदा मालिका पाहिली. करोना काळात मालिकेचं पुन्हा प्रक्षेपण करण्यात आलं होतं. त्यावेळी शरद पवारांनी पहिल्यांदा स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका संपूर्ण पाहिली. त्यामुळे यामध्ये शरद पवारांचा हात होता आणि कोणाला तरी खुश करण्यासाठी असा शेवट दाखवला, हे खोटं आहे.